नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, मी हा छान असा कापड घेतलेला आहे आपले बॅग शिवण्यासाठी. आणि त्याखाली बघा, मी अस्तरसाठी ब्लाऊज पीसचा उपयोग केलेला आहे आणि मध्ये गोणीचा उपयोग केलेला आहे. तर अशा प्रकारे गोणी आणि अस्तर आपण तीनही फॅब्रिक अटॅच करून घेतलेले आहे. तर त्याचं मेजरमेंट मी सांगते बघा. तर त्याची लांबी आहे, या कापडाची लांबी आहे बघा 26 इंच आणि या कापडाची रुंदी आहे बघा 15 इंच. तर 26 बाय 15 इंचाचा आपण हा कापड घेतलेला आहे. तर बघा, आता तिन्ही साईडला कापड अटॅच करून घेतलेलं आहे, तिन्ही फॅब्रिक. तर आता आपण वरती बघा एका साईडला 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि आपल्याला पट्टी ती कट करून घ्यायची आहे. तर आज आपण मैत्रिणींनो न्यू शॉपिंग बॅग म्हणजे आजकाल चालणारी बघा आणि ट्रेंडिंग अशी न्यू शॉपिंग बॅग आपण बघणार आहोत किंवा टोट बॅग आपण बघणार आहोत. तर बघा, आपण त्यासाठी आता मध्ये आपण पट्टी कट करून घेतली आहे आणि आपण त्याच्या दोन्ही साईडला आपण दुसऱ्या कापडाची पट्टीने बघा पायपिंग करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपण दोन्ही साईडला पायपिंग करून घेऊया आणि वरच्या साईडला सुद्धा मी पायपिंग करून घेणार आहे आणि खालच्या साईडला सुद्धा कापडाच्या खालच्या साईडला सुद्धा पायपिंग करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण चारही साईडला आता पायपिंग करून घेणार आहे आणि त्यावरती आपण बघा चेनसुद्धा अटॅच करून घेणार आहे मी. तर मी आता चेनसुद्धा अटॅच करून घेणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छानशी लाईकसुद्धा द्या. तर चला मैत्रिणींनो, आता आपण स्ट्रीप अटॅच करून घेऊया. तर बघा, आपलं चारही साईडला बघा, येथे आपण जे 2.5 इंचाची आपण पट्टी कट केली होती, तर तेथे आपण मध्ये चेन लावली आहे आणि त्याच्या दोन्ही साईडला मी स्ट्रीप पट्टी अटॅच केलेली आहे बघा. तर आणि या साईडने सुद्धा स्ट्रीपच्या कापडाने आपण पायपिंग करून घेतलेली आहे. तर बघा अशा प्रकारे. आणि मागच्या साईडला सुद्धा आतमध्ये सुद्धा एक आपण पॉकेट दिलेलं आहे बघा छान. आता आतमधलं हे एका साईडला हे एक पॉकेट, हे आपलं मोठं पॉकेट आहे आणि हे आतमध्ये आपलं दुसरं पॉकेट आहे. तर अशा प्रकारे आपण आता पूर्ण रेडी करून घेतलेलं आहे. तर आता आपण याला मध्ये बेल्ट लावण्यासाठी आपण मार्किंग करून घेऊया दोन्ही साईडला. तर बघा, या साईडला मी मार्किंग करून घेते. तर आपली रुंदी आहे 15. तर 15चा मध्य आहे बघा. आपण 15चा मध्य आपण 7.5 काढणार आहोत. तर बघा 7.5 इंचावर मी असं मार्किंग करून घेतलं आणि याचप्रमाणे आपण दुसऱ्या साईडला सुद्धा 7.5 इंचावर मार्किंग करून घेऊया. जो आपण ह्या मध्याची मार्किंग केलेली आहे त्याच्या दोन्ही साईडला आपण बघा 3-3 इंचावर मार्किंग करून घेऊया. तर या साईडला मी 3 इंचावर मार्किंग करून घेते आणि दुसऱ्या साईडला सुद्धा 3 इंचावर मार्किंग करून घेते. तर आपल्याला बेल्ट आता कशा प्रकारे लावायचे, आपण इथे पायपिंग लावल्यामुळे, पायपिंग आणि गोटपट्टी केल्यामुळे बघा आपल्याला आता हे बेल्ट आपल्याला अशा प्रकारे लावायचे आहे बघा. इथे आपल्याला स्ट्रीपचं असं दुमडून हे बघा याप्रमाणे आपण अर्धा इंच हा कापड स्ट्रीपचा आपल्या बेल्टचा असं दुमडून इथे व्यवस्थित लावायचा आहे. दोन्ही बेल्ट तयार करून घेतलेले आहेत. तर 1.5 इंच बाय 20 इंच असे आपले हे दोन्ही बेल्ट तयार झालेले आहेत. तर आता आपण जिथे आपण आपली मार्किंग केलेली आहे ना, तर त्याच ठिकाणी आपल्याला असे आपल्याला दोन्ही बेल्ट अटॅच करून घ्यायचे आहे बघा. अशा प्रकारे आपण दुसऱ्या साईडला सुद्धा बेल्ट अटॅच करून घेणार आहोत. आणि बेल्ट अटॅच केल्यानंतर बघा, बेल्ट अटॅच केल्यानंतर आपण ज्याप्रमाणे इथे आपण ही चेन लावलेली आहे बघा, चेन सरळ ठेवून आपल्याला फक्त हे दोन्ही पायपिंगचे जोड आहे ते याच्यावर ठेवायचे आहेत आणि आपल्याला चेन अटॅच करून घ्यायची आहे. तर त्याचप्रमाणे आता ही दुसरी चेनसुद्धा मी इथे अटॅच करून घेणार आहे आणि रनरसुद्धा ओवून घेणार आहे. तर चला मग आपण करून घेऊया. तर हे बघा, आपण आता बेल्टसुद्धा लावून घेतलेले आहेत आणि या दोन बघा, या दोन साईडला बघा, दोन काठाला आपण चेनसुद्धा अटॅच करून घेतलेली आहे. तर रनरसुद्धा आपण अटॅच करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण हे कापड आता उलटा करूया आपल्या बॅगला. तर आता आपण असं व्यवस्थित कापड सेट करून घ्यायचं आहे आपली चेन बरोबर
व्यवस्थित अशी पहिले आपण दोन्ही साईडला आपण अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे बघा. तर हे बघा आपण आता बेस दोन्ही साईडला आपण शिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे. तर आपल्याला डबल टिबल शिलाई मारून घ्यायची आहे बघा. 2-3 टिपा आपल्याला देऊन घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्या बेसवरती सुद्धा 3-4 टिपा देऊन घ्यायच्या आहे. तर बघू शकता तुम्ही 3-4 टिपा मी देऊन घेतलेल्या आहेत दोन्ही साईडला बघा. तर आता आपण आपली बॅग सरळ करून घेऊया. तर येथे बॅग बनवण्यासाठी आपण 2-2 इंचाचा मी बेस तयार केलेला आहे, 2-2 इंच मार्किंग करून. तर बघा आपल्याला बॅग सरळ करताना बघा जे आपले बेसचे कोपरे असतील ना, तर ते कोपरे व्यवस्थित आपल्याला बोटाच्या साहाय्याने सरळ करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे. तर बघू शकता किती सुंदर आपली ही बॅग बनवून तयार झालेली आहे मैत्रिणींनी. तर बघू शकता आपला बॅगमध्ये बघा 4 इंचाचा आपण बेस केलेला आहे, त्यामुळे बघा किती मोठा आतमध्ये स्पेस आहे. खूप तुमचा मोबाईल वगैरे सुद्धा आतमध्ये मावू शकतो आणि पैसे तुमचे कार्ड वगैरे काही महत्त्वाचं सामान असेल तर ते सुद्धा आतमध्ये मावू शकते. एवढा मोठा हा कप्पा दिलेला आहे आपण आतमध्ये आणि बाहेरसुद्धा एक मोठा कप्पा दिलेला आहे. तर बाहेरसुद्धा आपलं सामान इझिली यामध्ये मावू शकतो बघा. तर अशा प्रकारे आपण एक समोर कप्पा आहे, एक आतमध्ये कप्पा आहे आणि आतमध्ये सुद्धा किती मोठा असा स्पेस आहे. तर किती सुंदर अशी छान बॅग आपली बनवून तयार झालेली आहे आणि थोडी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. आता जो स्ट्रीपचा कापड आहे ना मैत्रिणींनो, स्ट्रीपचा म्हणजे असं दुसऱ्या कलरची अशी पायपिंग लावून बॅग तयार करणे याचं खूप असं ट्रेंड चालू आहे बॅगमध्ये. तर बघा त्या प्रकारे आपण नवीन ट्रेंडमध्ये ही बॅग शिवलेली आहे बघा. तर दुसऱ्या कलरची आपण पायपिंग आणि गोट केलेली पट्टी लावलेली आहे आणि येथे सुद्धा 2 ठिकाणी लावलेली आहे मध्ये आणि वरती सुद्धा आपण लावलेली आहे आणि युनिक अशी आपली ही बॅग डिझाईन वाटत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा बेल्ट लावताना सुद्धा आपण बेल्टवर सुद्धा आपल्या बॅगची मजबूती अवलंबून असते. तर बेल्ट लावताना सुद्धा बघा अशा 3-3, 4-4 शिलाई देऊन घ्यायच्या आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की 3-3, 4-4 शिलाई मी देऊन घेतलेल्या आहे. अशा प्रकारेच आपल्याला म्हणजे बॅग आपल्याला चांगल्या शिवून द्यायच्या असतात, तेव्हाच आपले बॅग सेल होतात मैत्रिणींनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.